आणि आता थेट पुण्यामध्ये जाऊयात. मुख्यमंत्री फडणवीस बोलतात. त्याची नेमणूक ही सरकारच्या माध्यमातून केली जात नाही. सर, हिंदुत्व असं आहे की जो काही विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यामध्ये आळंदीमध्ये एक आरक्षण कत्तलखान्याकरता दाखवलेलं आहे. कुठल्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना करताच येणार नाही. त्यामुळे ते आरक्षण वगळण्याचे आदेश हे मी स्वतः दिलेले आहेत आणि मी संपूर्ण आमच्या वारकरी संप्रदायाला आणि सर्व आमच्या वारकरी जे आमचे नेते आहेत त्या सगळ्यांना या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आळंदीमध्ये अशा प्रकारचा कत्तलखाना करू दिला जाणार नाही. जवळपास लवकर भरतात आणि विशेषतः सांगली कोल्हापूरला फटका बसला. कशा पद्धतीने